आता कशी फुल लाईट लागते मग झाली चालू. मध्ये 2-3 दिवस वायर फॉलो उलटे सुलटे डीपीला वायर ना गेडी थोडं उघडं ठेवायचं असं हवा लागली पडलं पाणी. एवढं विहिरीत पाणी काढून दिलं. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बघा मोटर चालू करून आणली आपण आत्ताच. पाणी बी आलं असेल बघा, ते पाणी आलंय आणि आज आपल्याला गव्हाला द्यायचंय शेवटचं पाणी. बघा एवढा गहू आहे, ह्या गव्हाला सगळ्याला द्यायचं आज शेवटचं पाणी. पाणी बी आलंय बा. इकून कसा तिथून एवढा हिरा गहू आहे सगळा बा. खालच्या साईडने बी हिरा गहू आहे. हे बा वर इकडे इथं कसा पांढरा पडलेला आहे बा. तिथं उताराचं वावर आहे, सगळं पाणी ती खाली येऊन साचत तिथे ह्या कडीला. म्हणून इकून हिरा आहे आणि वरून ते जे सगळं पांढरा वाळून गेला आहे गहू, तिथं पाणी नाही साचत, तिथं उतारण खाली येतं. आणि हे जे इकून एवढं हिरं दिसतंय हे सगळं कडीला येऊस तर पाणी साचत, सगळं फुल वाफा भरतो म्हणून हिरा आहे. नाही तर बा जिथं पाणी उतारण येतं खाली साचत नाही तिथं बा लगेच कसं पांढरा गहू पाळडाय बा. आपला गहू आता येणार आहे 10-15 दिवसातच. 10 कायचं आता 10 दिवसातच काढायला येईन बा. हे वाळूस तर हे हिरा आहे थोडा, हे थोडा वाळला का लगेच. ना आता हे शेवटचं पाणी चालू आहे बा. कडीला बी पाणी आलंय आता फोडूत बार बा. इथून ह्या वाफेतून खाली पाणी जातं म्हणून इथून इकडं 4-5 वाफ येतं, डबल इथून इकडं 4-5 वाफ येतं. बाकीचा पलीकडून त्या दंडावणे, त्याच्यामुळं असं आहे बा. आता ह्या साईडकडून फक्त एकच वाफा राहिला आहे भिजायचा. आणि 3 दिवस जे आपण हे भिजित होत होतो बाजरी आणि ज्वारी झाली एकदाचीच भिजून. बघू आज गहू होतोय का आपला भिजून बा. किती इथं साचलंय, फुल तुंबाडलंय बार. तिकडे चढे बा, इथं सगळे वाफे भरत येतं. हिरागार गहू आहे बा ऐकून, त्याच्यामुळं सगळं 12 पाणी येतं 5-6 वाफेला. पण आत्ताच 12 फोडायला कसा फुल वाफा भरलाय. आणि याच्यावर जे पान चालू हे बी सगळे बा ईदवर तुम्हाला दाखतो आता. तिथे 12 फोडायचे आपल्याला बा. ईदवर 5 वाफे हे एवढे फुल साचत येतं पाण्याने म्हणून हिरा आहे अजून. आणि हे जे वाळल्याला आहे ते उतारण खाली जातं बा इथून इकडं, त्याच्यामुळे सगळ्या वाळल्याला गहू पाणी चालू आहे. आतापर्यंत आपलं ह्या पाईपाने पाणी चालू राहायचं, पण आज इकून वरून घेतलेले बा. मोटर बदलली म्हणून तिचं पाणी वरून येतं, खालून नाही येतं. मग हे मोकळं नाच बा. हे पाईप तुम्हाला दाखतो आता कुडोर ते केलेलं आहे, आथरीत नेला आहे कसं. चला लई लांब आथरीत नेलेलं बघा. गिन्नी गावाची म्हणून गिन्नी गावात आणि पाहिलं दंड होता इथं. त्या दंडाने पाणी आता यांनी गिन्नी गावात मोठं झाले म्हणून पाईप आणावं लागतं. हे बा आपला पाईप असा कडीन तिकडे वर जातो किंवा असं इकडं वर दंडे बा. आपण इथं गिन्नी गावतं, इथं इथून मोर गिन्नी गावतं मग पाणी जात नाही. चला अजून वर 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 इकडं बाई. उतारण कशी पाणी कसं होतं उताराने पळतंय खाली टुबी बा. इथून पाणी आलेलं आहे असं खाली गेलेलं आहे इकडं. सगळा गहू भिजून झाला होता तिकडं असताना मी बा. तिथून मी इकडं जे पाळा दिसतोय धाऱ्यावर नव्हतो, पप्पा होते म्हणून मी तुम्हाला दाखवायचं राहिलं. सगळा गहू ह्यो भिजून झालेला आहे बा. तर तो 7-8 दिवसात लगेच काढून घ्यावं लागेल. वाळलं का
तिकडचा गाव जो हिरा दिसतो तो वाळा का लगेच काढून घ्यायचा. बघू त्याला आता किती गोण्या होते तर पोते 2-3 तरी पोते होते तर 5-6 गोण्या होत्या. दाखवून तुम्हाला किती गोण्या होते तर किती पोते होते तर. मग काय असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग बनतो.